नमस्कार. आज 21 एप्रिल 2026. आजच्या महत्त्वाच्या घडामोडी आणि त्यांचे सखोल विश्लेषण आपण जाणून घेणार आहोत, जे तुम्हाला प्रिलिम्स आणि मेन्स दोन्हीसाठी उपयुक्त ठरेल. चला तर मग सुरुवात करूया. भारतातील हुंडा कायदे, वास्तव आणि आव्हाने. आजचा पहिला विषय आहे भारतातील हुंडा कायदे. भारतात हुंडा विरोधी कायदे कागदावर मजबूत असले तरी प्रत्यक्षात न्यायाच्या बाबतीत ते कमकुवत ठरत आहेत. संदर्भ 2017 ते 2022 दरम्यान भारतात 35,000हून अधिक हुंडा मृत्यूंची नोंद झाली आहे. महत्वाची आकडेवारी: भारतात दररोज सरासरी 20 महिलांचा हुंड्यामुळे मृत्यू होतो. बिहार सारख्या राज्यांमध्ये शिक्षेचा दर केवळ 11% इतका अल्प आहे. कायदेशीर चौकट: हुंडा प्रतिबंधक कायदा 1961 आणि भारतीय न्याय संहितेचे कलम 80 व 85 हे हुंडा आणि क्रूरतेविरुद्ध कठोर शिक्षेची तरतूद करतात. निष्कर्ष: भारताला केवळ नवीन कायद्यांची गरज नाही, तर असलेल्या कायद्यांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी राजकीय आणि संस्थात्मक इच्छाशक्तीची गरज आहे. कामाच्या ठिकाणी लैंगिक छळ. दुसरा महत्त्वाचा विषय नैतिकता आणि कार्यसंस्कृती याशी संबंधित आहे. परिस्थिती: FY22च्या तुलनेत FY24 मध्ये लैंगिक छळाच्या तक्रारींमध्ये मोठी वाढ झाली आहे. तरीही 70% महिला छळाचा अनुभव घेतात, पण 3 पैकी 1 महिला तक्रार करण्यास धजावत नाही. कायदेशीर संरक्षण. पॉश कायदा 2013 नुसार 10 पेक्षा जास्त कर्मचारी असलेल्या प्रत्येक कार्यालयात अंतर्गत तक्रार समिती ICC असणे अनिवार्य आहे. पुढील मार्ग: संस्थांनी केवळ नियमांचे पालन न करता नैतिक नेतृत्व आणि सुरक्षित वातावरणाची निर्मिती करणे आवश्यक आहे. पर्यावरण आणि विज्ञान. आता वळूया पर्यावरण आणि विज्ञानाशी संबंधित घडामोडींकडे. कार्बन साठवणूक. एका नवीन अभ्यासानुसार 2100 पर्यंत भारतातील जंगलांची कार्बन साठवणूक दुप्पट होऊ शकते, ज्यामुळे भारताच्या नेट झिरो ध्येयाला बळकटी मिळेल. 3D ग्लास सेमीकंडक्टर पॅकेजिंग. भारत सरकारने भुवनेश्वर येथे देशातील पहिल्या 3D ग्लास चिप पॅकेजिंग सुविधेची पायाभरणी केली आहे. पारंपरिक सिलिकॉनऐवजी ग्लास सबस्ट्रेट्स वापरल्यामुळे चिप्सची गती आणि उष्णता व्यवस्थापन अधिक प्रभावी होणार आहे. शेवटी काही महत्त्वाचे वस्तुनिष्ठ तथ्य. फॅक्ट्स फॉर प्रिलिम्स. समृद्ध ग्राम पुढाकार. दूरसंचार विभागाच्या या उपक्रमाला WSIS प्राइजेस 2026 साठी नामांकन मिळाले आहे. हे मॉडेल ग्रामीण भागातील डिजिटल दरी कमी करण्यासाठी भारत नेटचा वापर करते. पानिपतचे पहिले युद्ध. 21 एप्रिल 2026 रोजी या ऐतिहासिक युद्धाला 500 वर्षे पूर्ण होत आहेत. 1526 मध्ये झालेल्या या युद्धात बाबरने आपल्या प्रगत युद्धतंत्राच्या तुलुघमा आणि रूमी पद्धत जोरावर इब्राहिम लोदीचा पराभव केला आणि भारतात मुघल साम्राज्याची पायाभरणी केली. जांभूळ उत्क्रांतीचे पाळणाघर. एका नवीन संशोधनानुसार भारताची ओळख जांभूळ या फळाच्या उत्क्रांतीचे प्राथमिक केंद्र म्हणून समोर आली आहे. जांभळाचा उगम सुमारे 8 कोटी वर्षांपूर्वी पूर्व गोंडवाना भूभागात झाला. हिमाचल प्रदेशातील कसौली येथे सुमारे 2 कोटी वर्षांपूर्वीची जांभळाच्या पानांची जीवाश्मे सापडली आहेत, ज्याला द कसौली ब्रेकथ्रू म्हटले जाते. महत्त्व: या शोधामुळे जांभळाचा उगम ऑस्ट्रेलियात झाला हा जुना सिद्धांत आता मोडीत निघाला आहे. स्मार्ट वॉश बेसिन. विज्ञान आणि तंत्रज्ञान. स्वच्छता आणि तंत्रज्ञानाचा संगम म्हणजे स्मार्ट वॉश बेसिन. कार्य करण्याची पद्धत: हे वॉश बेसिन इन्फ्रारेड म्हणजे IR सेन्सिंग तत्वावर काम करतात. प्रक्रिया: जेव्हा तुम्ही हात नळाखाली नेता तेव्हा सेन्सर परावर्तित प्रकाश शोधतो आणि पाण्याचा प्रवाह सुरू करण्यासाठी व्हॉल्व्हला सिग्नल देतो. फायदा: यामुळे सार्वजनिक ठिकाणी जंतूंचा संसर्ग टळतो आणि पाण्याची मोठी बचत होते. जनुकीय सुधारित डास. आरोग्य आणि तंत्रज्ञान. मालदीव आणि टांझानियामधील संशोधनात GM डास मलेरिया रोखण्यासाठी प्रभावी ठरत असल्याचे दिसून आले आहे. तंत्रज्ञान: CRISPR-Cas9 सारख्या साधनांचा वापर करून डासांच्या DNA मध्ये बदल केले जातात. उद्दिष्ट: हे डास मलेरियाचे परोपजीवी म्हणजे प्लाझ्मोडियम वाहून नेऊ शकणार नाहीत याची खात्री करणे, जेणेकरून संसर्गाचे चक्र खंडित होईल.
महत्त्व. जिथे औषधे आणि कीटकनाशके निकामी ठरत आहेत तिथे हे तंत्रज्ञान वरदान ठरेल. मॅपिंग, जपान, भूगोल. शेवटी मॅपिंग विभागात आज आपण जपानबद्दल जाणून घेऊया, जिथे नुकताच 7.4 रिश्टर स्केलचा भूकंप झाला. भौगोलिक स्थान. जपान हा 4 प्रमुख टेक्टॉनिक प्लेट्सच्या जंक्शनवर वसलेला पॅसिफिक रिंग ऑफ फायर मधील देश आहे. वैशिष्ट्ये. जपानमध्ये 60 पेक्षा जास्त सक्रिय ज्वालामुखी आहेत, ज्यामध्ये माउंट फुजी हे सर्वात उंच शिखर आहे. धोका. जपानमध्ये नानकाई ट्रफ म्हणजे नानकाई ट्राम सारख्या संवेदनशील भागांमुळे भूकंप आणि सुनामीचा धोका सतत असतो. अशा प्रकारच्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी ॲग्री सुपर बी अकॅडमीला फॉलो करा.